नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। बार्शी शहर हादरलं, महिलेचा भरदिवसा ओढणीने गळा ओळून खून, चाकूने चेहऱ्यावर वार। सोलापूर जिल्ह्यात उडाली खळबळ। शहरातील उपळाई रोड शेंडगे प्लॉट येथे फार्मासिस्टची नोकरी करणाऱ्या महिलेचा भरदिवसा राहत्या घरी ओढणीने गळा ओळून चाकूने चेहऱ्यावर वार करून खून केला। संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे। ही घटना सोमवारी दिनांक 3 रोजी दुपारी 3 ते 5 दरम्यान घडली। नीलम बालाजी निरफळ वय 38 राहणार ओफळाई रोड शेंडगे प्लॉट बार्शी असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। नीलम यांनी दुपारी 3च्या दरम्यान पतीला फोन करून सांगितलं होतं की आज घरी तुळशीचा विवाह करायचा आहे, तुम्ही लवकर या, येताना विवाहाचे साहित्य घेऊन या। त्यानुसार पती बालाजी हे सायंकाळी घरी आले तेव्हा मुख्य गेटला कुलूप दिसलं। शेजारी आसपास पत्नी गेली असेल म्हणून वाट पाहिली। शाळेत मुलगा आणण्यास गेली असावी म्हणून शाळेत पाहिलं पण पत्नी दिसून आली नाही। अखेर गेटवरून एका मुलास घरात सोडून खिडकीतून पाहण्यास सांगितले, त्यावेळी ती झोपल्याची दिसले। मोबाईल घरातच वाजत होता, त्यामुळे संशय आला अशी माहिती बालाजी निरफळ यांनी पोलिसांना दिली। पोलीस उपाधीक्षक अशोक सायकर, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह अंतरिम तपासणी प्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे। गुन्हा घडल्यानंतर संशयित आरोपी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलं आहे। शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। चौकशी आणि तपासानंतर गुन्ह्याचे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।